ताई हरी मेश्राम, शिक्षिका, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जांभूळघाट येथे आहे. विद्यार्थ्यांना शिकवता माझा सराव झाला होता आणि मी पॉम्पलेटमध्ये वाचलं की कथाकथन स्पर्धा आहे, तर मी इथे सहभागी होण्याचं ठरवलेलं आहे. आवाज येत आहे ना? माझ्या गोष्टीचं नाव आहे किस्सा गौतमी. ही गोष्ट आहे भगवान बुद्धाच्या काळातील. श्रावस्ती नगरामध्ये किस्सा गौतमी नावाची एक तरुणी राहत होती. अतिशय धनाढ्य सधन असं कुटुंब. किस्सा गौतमी आपल्या आई वडिलांसह सुखा समाधानाने राहत होती. तिचा विवाह कालांतराने एका व्यापारी पुत्राशी झाला. घरात अतिशय चांगलं वातावरण, आनंदी वातावरण होतं. विवाहानंतर किस्सा गौतमीला एक पुत्ररत्न प्राप्त झाले. बाळाच्या आगमनाने साऱ्या घरामध्ये आनंद पसरलेला होता. बाळाला इथे ठेवू की तिथे ठेवू, सगळीकडे कोड कौतुक चाललं होतं. किस्सा गौतमी पण आपल्या बाळाचे खूप लाड करायची. बाळ 1 वर्षाचं झाल्यानंतर ते चालायला लागलं. एकदा खेळता त्या बाळ एका साईडला गेलं आणि त्या ठिकाणी त्याला सर्पदंश झाला आणि ते बाळ मृत्युमुखी पडलं. साऱ्या आनंदी अशा घरामध्ये सगळीकडे दुःखदायी वातावरण तयार झालं. किस्सा गौतमी तर आपल्या बाळाच्या मृत्यूने वेडी पिशी झाली होती. तिला काय करावं हे सुचत नव्हतं. तिने याआधी मृत्यू कधीच पाहिला नव्हता. ती वेड्यासारखी आपल्या बाळाचे कलेवर घेऊन इकडे तिकडे सगळीकडे फिरत होती. लोकांना वाटलं की हिला वेड लागलं काय. एका वृद्धगृहस्थाने तिला सांगितलं की बाजूला श्रावस्ती नगरामध्ये भगवान बुद्ध राहतात, तिथे तू तुझ्या बाळाला घेऊन जा, ते त्याच्यावर काही उपचार करतील. किस्सा गौतमी सांगितल्यानंतर खूप आनंदात झाली. तिला वाटलं आत्ताच माझ्या बाळाला नेते आणि त्याला जिवंत करते. तिने आपल्या बाळाच्या कल्यावर घेतले आणि ते श्रावस्ती नगराकडे निघाली. तिने भगवान बुद्धाजवळ हात जोडले. माझ्या बाळाला सुरू आहे, तथागता माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा, माझं बाळ मला हवं आहे. तथागता काहीतरी करा, माझं बाळ असं शांत का, माझं बाळ मला द्या, माझं बाळ मला द्या. बुद्ध म्हणाले, किस्सा गौतमी तू शांत हो, तुझं बाळ नक्कीच जिवंत होईल, पण तुला एक काम करावं लागेल. किस्सा गौतमी तयार झाली. सांगा तथागता, मी पटकन कोणतं काम आहे ते पटकन करणार. किस्सा गौतमी बाजूच्या नगरामध्ये जा, एका घरामधून मूठभर मोहरा घेऊन ये, पण एक लक्षात ठेव, तू अशा घरच्या मोहरात की ज्या घरी कोणाचाही मृत्यू झालेला नसेल. किस्सा गौतमी धावतच गेली. तिला वाटलं हे काम तर खूप सोपं आहे, आत्ताच जाते आणि आत्ताच मूठभर मोहरा घेऊन येते. किस्सा गौतमी गेली. नगरातील प्रत्येक घराचे दरवाजे ठोठावले. घरात कुणी आहे का, घरात कुणी आहे का, घरात कुणी आहे का, मला मूठभर मोहरा द्या ना. पण तुमच्या घरात कोणाचा मृत्यू तर झाला नाही ना. किस्सा गौतमी ज्या घरी गेली त्या घरी कोणाचा ना कोणाचा मृत्यू झाला होता. कुणाच्या आईचा मृत्यू झाला होता, कुणाच्या बाबाचा मृत्यू झाला होता, कुणाचं मूल गेलं होतं, कुणाची मुलगी गेली होती, कुणाचे आजोबा गेले होते, कुणाची काकू गेली होती. किस्सा गौतमीला असं एकही घर सापडलं नाही ज्या ठिकाणी कोणाचा मृत्यू झाला नाही. ती तशीच परत आली आणि भगवान बुद्धाला म्हणाली, तथागता मला करून चुकलं आहे, माझं बाळ मृत्युमुखी पडलेलं आहे, मला माझ्या बाळाचा अंतिम संस्कार करायचा आहे. किस्सा गौतमीने आपल्या बाळाचे कलेवर घेतले आणि आपल्या गावी जाऊन तिने त्या बाळाचा अंतिम संस्कार केला. माझ्या कथेचं तात्पर्य हे आहे की आपल्या प्रियजनांचा मृत्यू हे अतिशय दुःखदायी आणि वेदनादायी असते, परंतु जो जन्माला येतो तो मृत्यू होतो. मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. मृत्यूचे दुसरे तिसरे कारण कोणतेही नसून फक्त जन्म आहे. जिथे मृत्यू आहे तिथे जन्म आहे, हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे आणि आपल्या आयुष्याची वाटचाल केली पाहिजे. थँक्यू. जय भीम. नमो बुद्धाय.
धन्यवाद मॅडम. अतिशय सुंदर प्रकारे मृत